ऑपरेशन टायगर आहे का ऑपरेशन गाढव आहे, येणारा वेळच काळच ठरवला. जशा प्रकारची वल्गना, जशा प्रकारच्या या पैशाच्या जोरावर गोष्टी करतायत, सगळे मतदार विकत घेण्याचा प्रयत्न करतायत. 17 ठिकाणी निवडणूक लागली होती, कित्येक ठिकाणी बिनविरोध झाली, कित्येक ठिकाणी वापस घेण्यासाठी लोकांवर दबाव टाकण्यात आला. ही खऱ्या अर्थानं लोकतंत्राची हत्या आहे. पण परभणीकरांनी दाखवून दिलेल्या निवडणूक काय असते, पण खऱ्या अर्थानं चोरस ही परभणीतच आहे. परभणीमध्ये लोकतंत्र वाचवण्याचं काम या सगळ्यांनी लोकांनी केल्याबद्दल त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि विशेष करून आपले उमेदवार डॉक्टर विवेक नावंदर यांच्यावर प्रचंड असं दबाव असताना सुद्धा त्यांनी सुद्धा ही निवडणूक अतिशय जिगरीने लढत आहेत. त्याबद्दल त्यांचं सुद्धा मी आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. सर, आपण पाहिलं की परभणी शहर महानगरपालिकेत तुम्ही आणि खासदार साहेबांनी सोबत रणगाडा सोबत लढाई लढली, पण यावेळेस खासदार साहेब दिसत. खासदार साहेबच्या बाबतीमध्ये त्यांचं काही धोंडे जेवणाचा कार्यक्रम आहे म्हणून ते आज येऊ शकले नाहीत, अशा प्रकारची माहिती मला मिळालेली आहे. आणि पक्षश्रेष्ठी त्याबद्दल काय निर्णय घ्यायचा ते घेईल, मी त्याबद्दल काही बोलू शकत नाही. खरा चर्चा आहे सर, थोडं काहीतरी बिनसले म्हणे. कोणाच मी नसले खासदार साहेब थोडं नाही, असं काही सध्याच्या घडीला तर माझ्या लक्षात येत नाही. आम्ही सर्व एक संघ मिळून ही निवडणूक लढू आणि निश्चित प्रमाणे विजय आमचा झाल्याशिवाय राहणार नाही, हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो. आता दानवे साहेबांनी बोलले की जे सर्व आमदार राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक चालू आहे, काय सांगणार आहे? या ठिकाणी हिंगोली परभणी जिल्ह्याची ही जबाबदारी माझ्यावर दिली आहे, तेवढं सत्य आहे. तेवढी दोन्ही जिल्ह्यामध्ये जे काही नगरसेवक असतील, जे काही जिल्हा परिषद सदस्य असतील, जे काही मतदार असतील, त्यांना एक संघ करून मतदार कमी असल्यामुळे आमच्याकडे विशेष लक्ष देऊन ही निवडणूक आपण कशी जिंकता येईल याची रणनीती करण्यासाठी मला थोडं पुढाकार घेण्यास सांगितलं आलेलं आहे. या निवडणुकीमध्ये लक्ष्मी अस्त्राचा वापर होऊ शकतो का, काय वाटतं? खऱ्या अर्थानं विचाराविरुद्ध लक्ष्मी अस्त्र असा हे आजची लढाई आहे. म्हणून आता यामध्ये विचार जिंकतंय का लक्ष्मी अस्त्र जिंकतंय हे तुम्हाला काउंटिंगच्या नंतरच लक्षात येईल. सर, आता कार्यक्रमात लोकांनी तुमचा भाई खासदार म्हणून उल्लेख केला, कसं पाहता गोष्टीवर? नाही, काही प्रेमानं लोक बोलत असतात, असे जे जवळचे लोक असतात त्यांना त्यांच्या नेत्याबद्दल अपेक्षा असतील म्हणून असे काही बोलले असतील. पण असं काही नाही, आम्ही पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता आहे आणि पक्षाने जे काही काम दिलं ते आम्ही इमान इतबारीनं आजही केलेलं आहे, कालही केलेलं आहे आणि उद्याही करत राहू. 29ला डॉक्टर राहुल पाटील खासदार साहेब जाधव दिसते का परस्पर लढाई? नाही, अशा प्रकारचे काही तुम्हाला दिसणार नाही. जे काय होईल ते 2029ला होईल. आताच त्याबद्दल मी काही वाच्यता करणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांनीच आता तुम्हाला उपमा दिली की भावी खासदार म्हणून. नाही, हे कसं आहे, स्टेजवर बोलत असताना कोणी उत्स्फूर्तपणे काही बोलू शकतं, पण सन्माननीय खासदार साहेब आमच्या पक्षाचे नेते आहेत आणि खऱ्या अर्थानं त्यांच्या नेतृत्वाखालीच ही सगळी निवडणूक लढते, हे सुद्धा तेवढंच सत्य आहे.